19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं समालोचन हॉटस्टार OTTवर मराठीतून ऐकायला मिळणार आहे। हॉटस्टारनं राज ठाकरेंच्या नावानं पत्र काढत तशी ग्वाही दिली आहे आणि हे सगळं घडलंय ते मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर। मनसेच्या शिष्टमंडळानं मुंबईतील परळमधल्या हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये 3 तास ठिय्या मांडला। यावेळी बऱ्याच दिवसांनंतर मनसेचं मूळ रूप पाहायला मिळालं। अखेर हॉटस्टारनं मराठीतून समालोचन करण्याची ग्वाही दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। दरम्यान आंदोलन यशस्वी केल्यानंतर अमेय खोपकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। भेटायला नव्हतो आलो, धमकी द्यायला आलो होतो। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट दुसरी कुठली गोष्ट नाहीये। महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषासाठी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे यांचे वरचे अधिकारी काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात। मी 2 मराठी माणसांनी भांडत बसायचं। मी ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार, आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही। आमचं ठिय्या आंदोलन होतं। मला असं वाटतं की हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत, हे त्यांना पाळावंच लागेल। आम्ही यांना क्लिअर सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडनं आम्हाला लेखी मिळत नाही की हॉटस्टारवर ज्या मॅचेस होतात त्याच्यावर मराठीमध्ये देखील समालोचन आम्ही करू, हे आम्ही लेखी घेऊनच जाणार। आणि हे आता हॉटस्टारकडे आम्हाला राजसाहेबांच्या नावाने हे दिलेलं पत्र आहे। याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री, त्यांचा सेटअप करायला। पण आता लवकर ICC चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते तेव्हा त्याच्यापासून हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये देखील समालोचन होणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।